So today we'll move further with the routing part. आज आपण काही गोष्टी नवीन शिकणार आहोत जसं की पहिली असेल नॅव्हिगेटिंग प्रोग्रामॅटिकली मॅटिकली आतापर्यंत आपण काय केलं होतं की लिंक टॅगचा यूज केला आणि त्याला आपण सांगितलं होतं की तू होमला जा जर क्लिक केलं तर आणि मग तो सर्च करतो इथे की होम जी आहे ते कुठे आहे. ठीक आहे, स्लॅश होम म्हणून एक URL आहे, एंड पॉइंट आहे, त्याला होम पेज एलिमेंट बाइंडेड आहे. तर तो जाऊन ऍट द एंड होम पेजला रेंडर करतो. ठीक आहे, तर त्याला आपण प्रोग्रामॅटिकली कसं करणार नॅव्हिगेट. सो फॉर दॅट वी हॅव समथिंग कॉल्ड ॲज यूज नॅव्हिगेट हुक. सॉरी, यूज नॅव्हिगेट हुक. ठीक आहे, अगेन ही कुठून येते तर रिॲक्ट राउटर डॉम मधूनच येते. फ्रॉम रिॲक्ट राउटर डॉम. सो what we'll do is we'll create a button in home page. ठीक है, let us say in home page we have a button called as, okay, let us keep this in h3 tag home page, and here we are having a div with okay, not a div, we don't need a div actually, we need a button. Let us say it will go to the orders page. म्हणजे काय, मी जेव्हा या बटनावर क्लिक करेन तेव्हा काय झालं पाहिजे, ऑर्डर्स नावाच्या पेज वर त्याने नॅव्हिगेट केलं पाहिजे. ठीक आहे, सो लेट अस सी द आउटपुट फर्स्ट. होम मध्ये इथे बघा ऑर्डर्स नावाचं बटन आहे, मी इथे क्लिक केल्यानंतर ऑर्डर्स पेज ओपन झालं पाहिजे आणि हे इथे नाहीये नॅव बार मध्ये. तर आपण पहिले ऑर्डर्स नावाचे पेज बनवून घेऊ. ऑर्डर्स डॉट TSX अँड RFC. सो व्हॉट वी नीड इज, त्याने तिथे नॅव्हिगेट करायला पाहिजे, तर आपण एक राऊट पहिले त्याला प्रोव्हाइड करू. सॉरी, app.tsx. इथे विल नीड वन मोर राऊट ऑफ ऑर्डर्स आणि त्याला कंपोनंट कोणता द्यायचा आहे तर ऑर्डर्स नावाचा कंपोनंट त्याला लागेल. इथे क्लिक केल्यानंतर राईट, तर त्या बटनाच्या क्लिकवर काहीतरी करायचं आपल्याला. सो विल गो टू बटन आणि त्या एक ऑन क्लिक इव्हेंटला आपण काहीतरी बाइंड करू. समथिंग झालं पाहिजे काहीतरी. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल इम्पोर्ट द यूज नॅव्हिगेट फ्रॉम रिॲक्ट राउटर डॉम. यूज नॅव्हिगेट. ठीक आहे, ही एक हुक आहे जी की एक फंक्शन रिटर्न करते. काय रिटर्न करते, एक फंक्शन. सो लेटेस्ट त्याचं मी नाव देतो नॅव्हिगेट म्हणूनच, आणि इज इक्वल टू यूज नॅव्हिगेट. ठीक आहे, आता या फंक्शन मध्ये आपण काय करूयात, तसं आपण लिंक टॅग मध्ये दिलं होतं बघा, वेर इज नाव बार. लिंक टॅग मध्ये आपण होम वगैरे दिलं होतं, अबाउट दिलं होतं, कॉन्टॅक्ट दिलं होतं, तसंच आपण त्या नॅव्हिगेट फंक्शनला आपण कॉल करताना सांगू की तू काय कर, नॅव्हिगेट फंक्शनला कॉल कर आणि त्याला पास कर ऑर्डर्स म्हणून. तर आता तो ह्या रूट म्हणजे राऊटवर त्याला घेऊन जाईल. सो इफ वी क्लिक ऑन दिस पेज, बघा ऑर्डर्स आलेले, बट ऑर्डर्स हे जे आहे ते दिसत नाहीये. सो विल डू समथिंग, वेट. ऑर्डर्स ना, ऑर्डर्स ड्यू मध्ये तर घेतलेलं आहे पण ते कदाचित याच्या खाली गेलेलं आहे, आय थिंक सो. वेट, होम ऑर्डर्स तो जातोय तो घेऊन, पण देर इज अन इश्यू की तो होम स्लॅश ऑर्डर करत जातोय राईट. आपल्याला फक्त ऑर्डरला जायचं घेऊन. सो गो टू होम पेज आणि नॅव्हिगेट करताना विल डू सम ऑप्शन्स आपण त्याला पास करू, जसं की रिप्लेस म्हणून. लेट मी सी इफ दिस वर्क्स, आय मीन इट शुड वर्क.
अँड वन मोर थिंग आय गेस स्लॅश ऑर्डर्स त्याला आपण नॅव्हिगेट करायला पाहिजे होतं. होम पेज. Yes, now we are there. So let us just remove the replace first. Let us remove the replace first. We'll go to home page आणि ऑर्डर्स वर मी क्लिक केलं तर ऑर्डर आला. त्यात रिप्लेस ऑप्शनची काही गरज नव्हती. ठीक आहे, होम पेज आणि ऑर्डर्स हे समजलं की आपण प्रोग्रामॅटिकली पण नॅव्हिगेट करू शकतो. इथे स्लॅश देणं गरजेचं आहे. ठीक आहे, स्लॅश जर नाही दिला तो काय करतो, URL कंटिन्यू करतो. कशी करतो कंटिन्यू? जसं होम आहे त्याच्या पुढेच तो ऑर्डर सुरू करायला घेतो. ठीक आहे, जे की आपण पुढे बघणार आहोत. बट अजून एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला जर एखाद्या नवीन राऊटवर डायरेक्टली नॅव्हिगेट करायचंय म्हणजे करंट पेजला सोडून दुसऱ्या पेजवर जायचं आहे. सो ऍट द टाइम वी हॅव टू गिव्ह दिस स्लॅश अँड देन URL. ठीक आहे, लेटेस्ट से मला त्या ऑर्डर्स पेज मधून परत एक स्टेप बॅक म्हणजे इथे बॅक बटन देतोय मी. त्या बटनाने परत मी होम पेज मध्ये जाईल. सो फॉर दॅट विल पास अ बटन इन ऑर्डर्स कंपोनंट. ठीक आहे, इथे काय असेल, एक बटन असेल बॅक म्हणून. इथे पण आपल्याला यूज नॅव्हिगेटची गरज पडणार आहे. सो विल यूज दॅट, यूज नॅव्हिगेट. इट विल रिटर्न अ फंक्शन. तर कॉन्स्ट नॅव्हिगेट इज इक्वल टू यूज नॅव्हिगेट. त्याचं नाव खरं तर काही पण असू शकतं, बट अकॉर्डिंग टू कन्व्हेन्शन मोस्ट रिलेव्हंट नाव ते आपण द्यायला पाहिजे. दॅट इज वाय वी आर युजिंग नॅव्हिगेट फंक्शन. आणि इथे आपल्याला द्यायचे -1. -1 ने जो काय करतो, एक स्टेप मागे जातो. सो लेट अस रिफ्रेश द पेज. होम पेज ला जातो आपण. ऑर्डर्स वर मी क्लिक केली तर बॅक बटन आहे बघा. इफ आय क्लिक बॅक बटन इट शुड गो टू होम पेज आणि तो जातोय. ठीक आहे, कूल, समजलं? तर आपण प्रोग्रामॅटिकली एक स्टेप पुढे पण गेलो, एक स्टेप मागे पण आलो. आता मी बॅक बटनवर क्लिक केलं की काय होतंय, होम पेज मधून, सॉरी ऑर्डर्स पेज मधून तो होम पेज वर येतोय. बघ, ऑर्डर्स वरून तो येतोय होम पेज वर, कारण सध्या हिस्ट्रीचा स्टॅक बनत जातोय. व्हॉट डू आय मीन बाय दिस? की बघा, लेट अस अज्युम की वी आर हॅव्हिंग अ स्टॅक. स्टॅक तुम्हाला माहिती आहे काय असतो? इफ नॉट, मी एक जनरल आयडिया सांगतो काय असतो स्टॅक मधून. ठीक आहे, स्टॅक इज लाईक अ ग्लास. ठीक आहे, किंवा एक एम्प्टी बॉक्स. ठीक आहे, एक एम्प्टी बॉक्स ज्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी सामान ठेवताय. लेट असे बुक्स तुम्ही भरताय एका याच्यामध्ये, शेल्फ बॉक्स मध्ये. तर पहिला बुक जाईल इथे एकदम बॉटम लेवलला. जो नेक्स्ट बुक येईल तो त्याच्यावरती येईल इथे असा. जो नेक्स्ट येईल तो त्याच्यावरती येईल. ठीक आहे, अँड सो ऑन. सो इफ आय वॉन्ट टू रिमूव्ह द बुक्स, मला काय करावं लागेल? जो मी सगळ्यात लास्ट मध्ये बुक एंटर केला होता, लास्ट वाला, तो मला सगळ्यात पहिले बाहेर निघताना म्हणजे काढता येईल. बरोबर? तर ह्याला बोलतात लास्ट इन फर्स्ट आउट. लास्ट इन फर्स्ट आउट. आणि ही म्हणजे हा असतो स्टॅक. बेसिकली स्टॅक म्हणजे काय, एक तुमचं डेटा स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये तुम्ही जो एलिमेंट सगळ्यात पहिले एंटर कराल तो सगळ्यात शेवटी बाहेर निघेल. ठीक आहे, आणि जो एलिमेंट सगळ्यात शेवटी एंटर कराल तो सगळ्यात पहिले बाहेर निघेल. ठीक आहे, सो दॅट इज स्टॅक. तर जेव्हा हिस्ट्री स्टोअर होते आपली, आपण जे पण सर्च करतो त्याची हिस्ट्री जी स्टोअर होते, ती पण एका स्टॅकच्या फॉर्म मध्येच होते. सो लेट अस सी आय एम हिअर आणि हे ऑर्डर्स पेज आहे. लेट अस से दिस इज नॉट हिअर, दिस इज आवर ब्राउझर्स लँडिंग पेज. म्हणजे ब्राउझर लँडिंग पेज म्हणजे काय, तर मी ते काय टाकत नाही. लेटेस्ट गो बॅक. तो खूप मागे असेल ऍक्च्युली. एक मिनिट. लेटेस्ट दिस इज द लँडिंग पेज, दॅट्स इट. ठीक आहे, याच्यानंतरची स्टेप काय असेल, तर लोकल होस्ट 3000 म्हणजे हे पेज. त्याच्यानंतरची स्टेप काय असेल म्हणजे काय, इथे येईल app.tsx, लेटेस्ट से ऍप कंपोनंट. ठीक आहे, कारण ऍप कंपोनंट मध्येच एक नॅवबार वगैरे आहे. आणि इथे असेल तुमचं
होम पेज आणि त्याच्यावरती असेल तुमचा ऑर्डर्स पेज. ठीक आहे. तर मी काय करतो जेव्हा मी नॅव्हिगेट -1 करतो तर तो काय करतोय, वर इज द ब्रश, तो इथून जम्प करतो इथे. बरोबर, इथे इथून, अरे यार, काय करतो तो जम्प करतो इथे. कूल. जर मी इथून पण एक नॅव्हिगेट -1 केलं तर तो ऍप कंपाऊंड मध्ये जाईल. सो दिस इज वी आर, लाईक दिस इज हाऊ वी आर नॅव्हिगेटिंग बॅकवर्ड्स. पण हा जो ऑप्शन आहे रिप्लेस वाला, सो हिअर नॅव्हिगेट टू ऑर्डर्स, इफ आय क्लिक द बटन, कोणतं बटन बोलतोय मी, होम पेज मध्ये हे जे बटन आहे ऑर्डर साठी, त्या बटनावर जर मी क्लिक करतोय तर काय झालं पाहिजे, आय वॉन्ट टू रिप्लेस द हिस्ट्री. म्हणजे हे जे मध्ये आहे आपल्या, एक मिनिट थांबा, मी तुम्हाला पहिले प्रॅक्टिकली करून दाखवतो, नंतर सांगतो की काय होतंय. सो लेट अस रिफ्रेश द पेज. ऑर्डर्स वर मी गेलो, बॅक बटन वर मी जर आलो, पहिले काय व्हायचं, बॅक बटन मी क्लिक करायचो तो होम पेजवर जायचा. आता मी ब्लॅक बटन क्लिक करतो तर तो कुठे जातोय, एकदम ऍप कंपोनंट कडे जातोय. बरोबर. म्हणजे ही जी आहे लेवल होम पेज वाली, ते आपण असं नाही केलंय की होम पेजच्या वरती एक स्टेप ऑर्डर्स ऍड होईल. मी काय बोलतोय की होम पेजला रिमूव्ह कर, त्याच्या ठिकाणी ऑर्डर्सला टाक. म्हणजे असं मी सांगतोय रिॲक्टला की हिस्ट्री मध्ये होम पेजची जी एंट्री आहे तिला डायरेक्ट रिप्लेस कर, त्याच्या वरती नको नवीन ठेवू. ठीक आहे. सो दॅट इज वाय रिप्लेस्ड इज यूज. इफ यू वॉन्ट टू रिप्लेस दी एंटायर हिस्ट्री, एंटायर हिस्ट्री म्हणजे सध्याचा जो कंपोनंट आहे, म्हणजे होम पेजचा कंपोनंट आहे, त्याला त्याच्या हिस्ट्रीच्या एंट्रीला जर रिप्लेस करायचं असेल तर वी कॅन पुट रिप्लेस ट्रू. अदरवाइज इफ आय गो टू होम, प्रेस ऑर्डर्स अँड प्रेस बॅकवर्ड्स, तर होम पेजवर तो परत येतोय. म्हणजे तो काय करतोय, होम पेजच्या वरती एक नवीन त्याने ऍड केलं आणि नंतर मग परत नॅव्हिगेट -1 केलं तर होम पेजवर आला. जर मी म्हणजे ज्या टायमाला मी रिप्लेस ट्रू करतो तर काय होतं खरं तर, हा जो आहे पार्ट ऑर्डर्स वाला, हा येतो आणि डायरेक्ट रिप्लेस करतो याला. आणि इथून जर मी आता एक स्टेप बॅकवर्ड गेलो तर काय दिसतं आपल्याला, ऍप कंपोनंट, जे की आपण आता बघितलं जेव्हा मी ते रिप्लेस टू ठेवलं होतं तेव्हा काय झालं होतं, मी होम पेज मधून जर ऑर्डर्स मध्ये गेलो आणि बॅक बटन मी जर दाबलं तर डायरेक्ट कुठे येतोय, ऍप कंपोनंट मध्ये. गॉट इट. सो दॅट इज हाऊ यू नॅव्हिगेट प्रोग्रामॅटिकली. कसं, युझिंग यूज नॅव्हिगेट हुक विच कम्स फ्रॉम रिॲक्ट राउटर डॉम पॅकेज. ठीक आहे, दॅट इज पॉईंट नंबर 1. सो हे एवढंच आहे खरं तर. अँड इथे एक ऑप्शन आहे, कसा आहे तो ऍक्च्युली, त्याचा सिंटॅक्स मी सांगतो. सिंटॅक्स डायरेक्टली यूज, सॉरी, चल ठीक आहे, पहिले सिंटॅक्स सांगू बघ त्याचा. सिंटॅक्स कॉन्स्ट नॅव्हिगेट इज इक्वल टू, ओ शिट, यूज नॅव्हिगेट फंक्शन. ठीक आहे. आणि आता याला काय करायचंय, कुठेतरी नॅव्हिगेट करायचं असेल तर स्टेप 1 तर आपली ही झाली, स्टेप 1. स्टेप 2 काय असेल तर ती असेल नॅव्हिगेटला कॉल करायचं आणि ते आपण काय पास करायचं, पाथ स्लॅश पाथ. ठीक आहे. आणि ऑप्शनल काय, ऑप्शनल जे आहे ते आहे रिप्लेसचं ऑप्शन. ठीक आहे. सो हाऊ टू डू दॅट, नॅव्हिगेट, इथे असं तुमची पाथ, पाथ, हा, अँड इथे ब्रॅक म्हणजे ऑब्जेक्ट मध्ये. ठीक आहे, रिप्लेस ट्रू. धिस ऑप्शन म्हणजे रिप्लेस ऑप्शन काय करतो तर रिप्लेसेस दी एंट्री इन दी हिस्ट्री
stack. ठीक है. Now you know what is history tag, history stack and all. So that's it. And now comes the next topic, next point actually, which is today's second point, which is no match route. नो मॅच आउट म्हणजे काय? लेटेस्ट से आपल्या ऍप्लिकेशन मध्ये होम आहे, अबाउट आहे, कॉन्टॅक्टस आहे आणि ऑर्डर्स पण आहे. इफ आय गो टू डायरेक्टली ऑर्डर्स, तरी पण तो ऑर्डर्सला घेऊन जातोय. ठीक आहे, सी यू कॅन सी हिअर ऑर्डर्स अँड बॅक बटन पण येते. बट व्हॉट ऍक्च्युली वी वॉन्ट, की जर मी इथे काहीतरी असं काहीतरी टाकलं जे की एक्झिस्ट नाही करत, तर तो काय करतो? काहीच करत नाही. तो तिथे घेऊन जातो आणि बघ फक्त एक नावबार दाखवतो अँड ऑल, विच इज नॉट ट्रू. म्हणजे हे असं नाही झालं पाहिजे, राईट? जर मी एखादी चुकीची URL टाकली, तर त्याने सांगायला पाहिजे की ही URL मॅच नाही किंवा पेज नॉट फाउंड. तुम्ही बघा कधी वेबवर सर्च करता करता चुकीच्या URL वर जर गेला तर तिथे 404 पेज नॉट फाउंड म्हणून एक पेज येतं, गिटहब वर पण येतं पेज. तर आपण तसं काहीतरी एक बनवायचा प्रयत्न करू. ठीक आहे. हाऊ टू डू दॅट? लेट अस गो टू app.tsx, जिथे आपण राउटिंग केलेली आहे, राऊट सांगितलेला आहे सगळ्यात शेवटी. इथे एक राऊट घ्यायचा आहे ज्याचा पाथ असेल स्टार आणि एलिमेंट काय असेल तर लेट अस से, याचं काय नाव देऊ शकतो आपण? पेज नॉट फाउंड. Let us create one page in routing, page not found .tsx. Oh, not like this. Okay. RFC for the component, and let us import it. आता काय होईल? Let me just close this tag, route tag. ठीक है. Now if I go to this, see, whenever I hit a URL which is not properly matched. आता मी जर home टाकलं तर home येईल. जर मी लेट से ऑर्डर्स टाकलं तर ऑर्डर्स येईल. पण एखादीच मी चुकीची URL टाकली, ऑर्डर्स 1 2 3 विच इज नॉट देअर, तर काय होईल? पेज नॉट फाउंड पेज आलं. म्हणजे आता युजर एक्सपिरियन्स काय झाला? इनहान्स झाला थोडासा. तुम्ही सांगताय की तुम्ही जी URL टाकताय ती URL प्रेझेंट नाही आपल्या ऍप्लिकेशन मध्ये. ठीक आहे. नो मच राऊट, वी कॅन यूज दिस राऊट टू डिस्प्ले अ पेज नॉट फाउंड component or page which tells the user, or which whatever which tells the user that the URL is not present in the application. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जी URL ऍक्सेस करायचा प्रयत्न करताय ती URL त्याच्यामध्ये नाहीये. सो हाऊ टू डू दॅट? कॉन्फिगर राउट with star as path and page not found एलिमेंट म्हणा किंवा कंपोनंट म्हणा. ठीक आहे. ठीक आहे, इथे बॅकग्राऊंड सांगतोय की विच इज वॉट एव्हर विच डिस्प्लेस that the requested URL is not present. ठीक आहे. दॅट्स इट. आणि इफ यू वॉन्ट की सिंटॅक्स पण द्यायला पाहिजे तर दिस इज द सिंटॅक्स राऊट. अच्छा, वॉट एव्हर, आय कॉपी पेस्ट. आता टायपिंगचा कंटाळा थोडासा. सो दॅट्स, अरे यार. ठीक आहे, वेट. त्यात फॉर्मॅट, फॉर्मॅट प्रिंटर नाही का? व्हॉट इज दिस? नो, फॉर्मॅट प्रिंटर असायला पाहिजे ना. हा, येस. हा, ठीक आहे. सो दॅट इज युअर syntax. अच्छा, next step. We have seen how to navigate programmatically and how to
हाऊ टू कन्फिगर राऊट विच इज, अच्छा याला काय होतं माहिती एक त्याचं अजून एक नाव आहे, वाईल्ड कार्ड राऊट. बिग बॉस बघणाऱ्यांना जरा हिंट लागली असेल की मी काय बोलतोय तर. जशी वाईल्ड कार्ड एंट्री होते ना तसा हा वाईल्ड कार्ड आउट आहे. ठीक आहे, नेक्स्ट आय थिंक वी हॅव नेस्टेड राऊट्स. आज मला 4 टॉपिक कम्प्लीट करायचे, सो आय ट्राय टू कम्प्लीट ऑल द फोर्स. ठीक आहे, नेस्टेड आउट म्हणजे काय, तर लेट अस से यू हॅव समथिंग कॉल्ड ॲज प्रोडक्ट्स. ठीक आहे, आणि त्या products मध्ये यू हॅव टू थिंग्स. वन इज दी लिस्ट ऑफ फीचर्ड प्रोडक्ट्स. ठीक आहे, लिस्ट ऑफ फीचर्ड प्रोडक्ट्स. अँड सेकंड इज लिस्ट ऑफ न्यू न्यू प्रोडक्ट्स. ठीक है, you have two things. One is the list of feature products and one is the list of new products. So what we will do is we will add a new route. ठीक आहे, म्हणजे कसं होईल की जेव्हा मी प्रोडक्ट्स म्हणजे युआर हिट करतो, म्हणजे मी स्लॅश प्रोडक्ट्स युआर हिट केल्यानंतर काय होईल, आय शुड बी एबल टू सी अ सर्च बॉक्स. ठीक आहे, ज्याच्यामध्ये मी प्रोडक्टचं नाव टाकून सर्च करू शकतो. ठीक आहे, वन. नेक्स्ट इफ आय गो टू स्लॅश प्रोडक्ट्स स्लॅश फीचर्ड, तर काय झालं पाहिजे, I should be able to see, or I should get the list of featured products. And same slash products slash new जर मी केलं तर काय झालं पाहिजे, I should get the list of newly added products. ठीक आहे, so this is what I want. म्हणजे ते काय होतं, म्हणजे मी काय बोलतोय, नेस्टेड आउट बोलतोय ना का. तर प्रॉडक्ट्स एक पॅरेंट झाला आणि त्याचे दोन चाइल्ड झाले, वन इज फीचर्ड अँड द सेकंड इज न्यू. ठीक आहे, नेस्टेड आपण त्याची राउटिंग करतोय. ओके, लेट अस क्रिएट अ स्ट्रक्चर फॉर दॅट. ठीक आहे, वर इज द कोड, येस हिअर इट इज. सो क्रिएट राऊट. आणि हा, नेहमी हे जे वाईल्ड कार्ड राऊट आहे किंवा नो मॅच राऊट आहे त्याला एकदम खालीच ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे वरचा कुठला जर मॅच नाही झाला तर खालचा दिसेल. अदरवाईज काय होईल माहिती का, जर मी त्याला वरती ठेवतो सगळ्यात वरती, तर मी कुठलाही URL मध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर तो काय सांगेल माहिती, पेज नॉट फाउंड. एक मिनिट थांबा, मी तर सेव्ह केलंय का, केलंय वाटतं. एक्झॅक्टली मॅच केले बहुतेक. लेट मी जस्ट डू दिस. पेज नॉट फाउंड. अच्छा, आलंय ते समाव, बट कन्व्हेन्शन मॅच खालीच पाहिजे. म्हणजे मला खूप वेळा इश्यू आलाय तसा, म्हणून मी सांगतोय. ठीक आहे, कदाचित त्यांनी फिक्स केलं असेल रिॲक्ट वाल्यांनी. सो विल क्रिएट अ राऊट ऑफ पाथ प्रॉडक्ट्स. ठीक आहे, आणि ते एलिमेंट पण कुठला असेल, तर प्रॉडक्ट एलिमेंट असेल. प्रॉडक्ट्स. अँड वी हॅव टू क्रिएट, होय कुठे गेला, शिट, प्रॉडक्ट्स राईट, नॉट ESX. इथे मी काय काय बोललो, तो एक सर्च बटन. एक मिनिट आहे, जरा आपण पहिले इम्पोर्ट करून घेऊयात.
इथे मी काय बोललो, तो एक सर्च बटन असेल. सो इन दिस div वी विल बी हॅव्हिंग वन div. हे काय झालं आता माझ्याकडून. ओके, इथे असेल एक div ज्याच्यामध्ये असेल इनपुट बॉक्स, टाइप टेक्स्ट, प्लेस होल्डर असेल त्याचं सर्च. ठीक आहे. आणि नंतर एक बटन वगैरे. व्हॉट इज द इश्यू. हा, बंद करायचं विसरलो मी त्याला. कुल. सो वेन आय गो टू प्रोडक्ट्स, इथे असायला पाहिजे एक इनपुट बॉक्स आणि नंतर असायला पाहिजे समथिंग. लेटेस्ट सी इट, म्हणजे लेटेस्ट व्हिज्युअलाइज इट फर्स्ट, की कसं असायला पाहिजे. एक असायला पाहिजे आपलं पेज. ठीक आहे, नॉर्मली जसं आपले पेज आहे तसंच. त्या पेज मध्ये वरती काय पाहिजे एक. ठीक आहे. त्या पेज मध्ये काय पाहिजे वरती एक नाव बार पाहिजे ज्यात आपण होम, अबाउट, कॉन्टॅक्ट अस आणि प्रोडक्ट्स घेऊ. आपण जेव्हा प्रोडक्ट्सला क्लिक केलं म्हणजे आपली जी लिंक आहे ही सध्या ओपन आहे. ठीक आहे. आपण प्रोडक्टला जेव्हा क्लिक करू तेव्हा काय झालं पाहिजे, एक आला पाहिजे सर्च बटन, सर्च बॉक्स, सॉरी नॉट बटन. ओय 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 बाबा. हा, एक सर्च बॉक्स आला पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्या खाली आले पाहिजे दोन ऑप्शन्स, म्हणजे परत सॉर्ट ऑफ एक नॅव्हिगेशन बार. ठीक आहे. त्यामध्ये परत दोन ऑप्शन असतील. एक असेल फीचर्ड आणि दुसरा असेल न्यू. ठीक आहे. तर जेव्हा मी फीचरवर क्लिक करेन. ओ शिट. तर काय होईल, खाली फीचर्ड लिस्ट आली पाहिजे आणि न्यू वर क्लिक केलं तर न्यू न्यू लिस्ट आली पाहिजे, म्हणजे असं दिसायला पाहिजे आपलं जो पेज आहे तो. समजलं पेज कसा पाहिजे. एक नॅवबार, टॉप नॅवबार जे आहेत आपल्याकडे ऑलरेडी. प्रोडक्ट्सवर क्लिक केल्यानंतर एक सर्च बटन आणि खाली लिस्ट आली पाहिजे. फीचरवर क्लिक केलं तर खाली फीचर्ड येईल आणि न्यू क्लिक केलं तर खाली न्यू येईल. ठीक आहे. सो अकॉर्डिंग टू दॅट आपल्या, एक मिनिट, आपण पहिले नॅवबार मध्ये आपल्याला ते करावं लागेल थोडंसं चेंजेस. ठीक आहे. हे असेल फॉर प्रॉडक्ट्स अँड इथे पण काय दिलेलं असेल प्रॉडक्ट्स. ठीक आहे. नॅवबार आलो आणि क्लिक दॅट. इथे सर्च, सर्च इनपुट बॉक्स आला. आधी इथे आपल्याला काय पाहिजे, परत एक सॉर्ट ऑफ नॅव्हिगेशन पाहिजे. सो आय विल जस्ट कॉपी दिस. ठीक आहे. आणि आय पेस्ट इट इन दी प्रोडक्ट्स. एवढे आपल्याला नाही पाहिजे, आपल्याला दोनच ऑप्शन पाहिजेत. एक तर असेल लेटेस्ट जस्ट, थांबा त्याला इम्पोर्ट करून घेऊ पहिले लिंकला. ठीक आहे, इम्पोर्ट केलं. एक काय पाहिजे आपल्याला, फीचर्ड पाहिजे. दुसरा पाहिजे न्यू. ठीक आहे. तर हा काय असेल, फीचर्ड. स्पेलिंग चुकलं का, फीचर्ड. आणि दुसरा पाहिजे न्यू. बरोबर. तर जेव्हा मी फीचरवर क्लिक केलं तर फीचर वाला पेज आला पाहिजे आणि न्यू वर क्लिक केलं तर न्यू पेज आला पाहिजे. तर ॲज ऑफ नाऊ वी डोंट हॅव स्लॅश प्रोडक्ट स्लॅश फीचर आणि वी डोंट हॅव स्लॅश प्रोडक्ट स्लॅश, सॉरी पहिले चुकीचं बोललो. वी डोंट हॅव स्लॅश प्रोडक्ट स्लॅश फीचर्ड अँड ऑल्सो वी डोंट हॅव स्लॅश प्रोडक्ट स्लॅश न्यू. आणि एक तुम्ही बघू शकता की मी जेव्हा इथे फीचरवर क्लिक करतो तर सर्च बार जो आहे तो निघून जातो. आणि मी काय बोललो होतो की सर्च बार ऍज इट इज राहिला पाहिजे, खालचा जो पार्ट आहे तो चेंज झाला पाहिजे. ठीक आहे. सो फॉर दॅट लेट अस से वी हॅव स्लॅश प्रोडक्ट. ठीक आहे, cool.
सो टू अचीव दॅट, की सर्च आयकॉन, सर्च बार जो आहे तो असं असायला पाहिजे, खालचं फक्त चेंज झालं पाहिजे, इथे चेंज झालं पाहिजे खालच्या इथे. सो फॉर दॅट लेट अस गो टू अवर राउटिंग. राउटिंग कुठे गेलं आपण? इथे. आपण प्रोडक्टला इथे बंद न करता त्याला असं बंद करू. ठीक आहे. आणि त्याच्या आत परत राऊट घेऊ, जसं आपण पहिला नॉर्मली राऊट घेत होतो बघा, तसंच राऊट घेऊ एक. राऊट पाथ काय असेल? तर पाथ असेल फीचर्ड. आणि एलिमेंट काय असेल? तर अगेन फीचर्ड. तर आपण एलिमेंट पण नाही बनवला, तर लेट अस क्रिएट एन एलिमेंट ऑफ featured list.tsx. This will be a simple list of featured products. ठीक है. And we also need something called as new products or new list, whatever. तुम्ही नाव जरा जास्त रिलेवंट ठेवा. ठीक आहे. Newly added products list. Okay, now let us just use it. Now there's a featured list, and let us copy paste the same, and instead of featured list we have new list. आणि इथे पण काय येईल? न्यू. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी पण आहे, की जर मी जेव्हा मी होम मध्ये बटन घेतलं होतं, बघा मी होम मध्ये जेव्हा बटन घेतलं होतं आणि तिथे नॅव्हिगेट करताना, होम पेज डॉट एस एक्स मध्ये नॅव्हिगेट करताना इथे स्लॅश टाकला नव्हता, तर काय झालं होतं? जेव्हा मी ऑर्डरवर क्लिक करायचो तर ऑर्डर्स कुठे यायचं? होमच्या नंतर. इथे URL मध्ये बघा स्लॅश होम स्लॅश ऑर्डर्स यायचं. पण मला आता जर मी जसं सेम केलं, म्हणजे जस्ट कीप इट ॲज इट इज. जर मी वेर द हेक इज ॲप डॉट एस एक्स, हा, जर मी इथे स्लॅश नाही टाकला तर काय होईल? हे फीचर्ड आणि हे न्यू कुठे येईल? तर प्रोडक्टच्या पुढे येईल, म्हणजे प्रोडक्ट स्लॅश फीचर्ड, प्रोडक्ट स्लॅश न्यू असं. तर लेट्स गो टू प्रोडक्ट, क्लिक ऑन फीचर्ड. बघा काय येते? प्रोडक्ट स्लॅश फीचर्ड येते. सेम गोज विथ न्यू, प्रोडक्ट स्लॅश न्यू येते. सो लेटस कॉन्फिगर दॅट. कसं कॉन्फिगर करणार? प्रोडक्ट्स मध्ये इथे जेव्हा मी क्लिक करतो या डिव वर, म्हणजे बघा हा डिव कुठला आहे आपला? हा डिव एक मिनिट आहे, याला जरा हा प्रॉपरली करतो. हा डिव आहे आपला नॅव्हिगेशन वाला. तर ह्या डिव नंतर मला काय पाहिजे? जे काही प्रोडक्ट म्हणजे जी काही लिस्ट असेल किंवा जे काही कंपोनंट असतील, म्हणजे मॅचिंग चाइल्ड असेल, तो याच्या खाली आला पाहिजे. तर मी हे तर करू शकत नाही की ते फीचर क्लिक केला तर फीचरला रेंडर कर, म्हणजे करू शकतो बाय द वे URL वगैरे काढून, पण ते न करता आपण काय करू? एक सिम्पल कंपोनंट आहे बघा, अगेन फ्रॉम रिॲक्ट राउटर डॉम विच इज आउटलेट. हा आउटलेट काय करतो? जे कोणी मॅचिंग चाइल्ड असेल, म्हणजे URL बघतो, त्याची URL मॅच झाली, म्हणजे आता बघा इथे प्रोडक्ट स्लॅश फीचर्ड असेल तर काय होईल? याला कॉल जाईल. कशाला कॉल जाईल? इथे प्रॉडक्ट स्लॅश फीचर्डला. तर कोण आहे? फीचर्ड लिस्ट आहे. तर इथं काय झालंय? फीचर्ड लिस्ट आलेली आहे. अगेन जर मी क्लिक केलं ना न्यू वर, तर काय झालं पाहिजे? URL चेंज होती टू प्रोडक्ट स्लॅश न्यू, आणि आपण ती मॅप केलेली प्रॉडक्ट स्लॅश न्यू, आणि आपल्या कंपोनंटचं नाव आहे न्यू लिस्ट. आणि न्यू लिस्ट काय होते? इथे रेंडर होते. सो दिस इज व्हॉट नेस्टेड नॅव्हिगेशन लुक्स लाईक, और नेस्टेड राउटिंग लुक्स लाईक. इफ यू वॉन्ट की याचा कलर जरा जास्त सेम झालाय, यू कॅन ऑल्सो चेंज दॅट. लाईट मध्ये आहे का एखादा कलर दुसरा? ठीक आहे. वॉट एव्हर, नाईट लाईट स्काय ब्लू. ठीक आहे. घाण दिसतोय तो, पण ठीक आहे. ऍटलिस्ट यू कॅन सी होम, अबाउट, कॉन्टॅक्टस, प्रोडक्ट्स. प्रोडक्ट्स मध्ये सर्च आणि इथे नॅव्हिगेशन. यार हे घाण दिसते, सोडा. लाईट मध्ये कलर होते यार. लाईट येलो कसा दिसतो? हा ठीक आहे, चालेल. तर जेव्हा मी फीचरवर क्लिक करतो फीचर लिस्ट, न्यू वर क्लिक करतो न्यू लिस्ट. ठीक आहे. ठीक आहे.
So that is nested. What is this? Nested routes. And one last topic, which is called as index routes. I know थोडं जास्त झालं असेल कदाचित. Can we add photo here? ठीक आहे. Can we just add a photo? Oh shit. Wait. Let me just try to add a photo. Yes, we can do. Hmm. Okay, we can do one thing. इथे थोडस आपण ऍड करूयात फीचर्ड प्रोडक्ट्स मधून की जेव्हा मी फीचर क्लिक करतो फीचर प्रोडक्ट येते अँड लेट अस जस्ट कॉपी द इमेज. ठीक आहे. सो सो याला थोडंसं छोटं करू. एवढी मोठी पण इमेज नाही पाहिजे आपल्याला. ओके. बघा जेव्हा मी क्लिक करतो तेव्हा फीचर प्रोडक्ट आलं. व्हॉट इफ आणि हा नेक्स्ट जो आहे आपला पार्ट दॅट इज इंडेक्स राऊट्स. आता इंडेक्स राऊट्स म्हणजे काय? सपोज देर इज अ सिनॅरिओ. आता बघा मी स्लॅश प्रोडक्ट्स वर क्लिक केलं तर खाली काय आलं का लिहून? नाही आलं. जेव्हा मी न्यू वर किंवा फीचर वर क्लिक करतोय तेव्हा आपल्याला ते कंपोनंट्स रेंडर होत आहेत. जर मला असं वाटत असेल की मी products वर आलो तर बाय डिफॉल्ट काही फीचर प्रोडक्ट्स आले पाहिजे माझ्या पेज वरती. ठीक आहे. म्हणजे मी काय करेन products वर क्लिक करेन तर खाली फीचर प्रोडक्टची लिस्ट आली पाहिजे डायरेक्ट. मला इथे क्लिक करायची गरज पडली नाही पाहिजे. म्हणजे क्लिक केलं तरी पण ते होईल, नाही केलं क्लिक तरी पण बाय डिफॉल्ट फीचर प्रोडक्टची लिस्ट दिसायला पाहिजे. सो दॅट इज व्हॉट आय वॉन्ट. तर ते कसं करणार युझिंग इंडेक्स राऊट्स. तर जेव्हा मी इथे क्लिक नाही सुद्धा करते, म्हणजे मी जर इथे क्लिक नाही पण केलं आणि हे जर इथे नाहीये तरी सुद्धा फीचर प्रोडक्ट मला बाय डिफॉल्ट दिसतील. फीचर प्रोडक्ट्स इथे लिहून घेतो मी. or else बाय डिफॉल्ट. ठीक आहे. हे जे आहे ते बाय डिफॉल्ट आलंय. लेट अस यूज अ डिफरंट कलर. ठीक आहे दिसतंय बाय डिफॉल्ट. सो दॅट इज व्हॉट आय वॉन्ट. तर ते कसं करणार? अच्छा. बिफोर दॅट आपण सिंटॅक्स नाही टाकला ना इथे. जस्ट कॉपी द सिंटॅक्स. व्हेर इज ॲप.tsx. राऊट कॉन्फिगरेशन असं असेल त्याचं. नेस्टेड राऊट कॉन्फिगरेशन. अरे याचं बॅकग्राऊंड हायलाइट नाही करायचं. बॅकग्राऊंड. हे तर टेक्स्ट कलर आहे. यार याचा काय गोळ काय माहिती. फॉर्मॅट. वेट. हा. व्हेरी गुड. ओके. तर याचं राऊट कॉन्फिगरेशन आणि प्रोडक्ट्सचं पेज कसं दिसायला पाहिजे? प्रोडक्ट्सचं पेज असायला पाहिजे असं. कंपोनंट. इट शुड लुक लाईक दिस. वेर इज द प्रोडक्ट कंपोनंट? आउटलेट महत्वाचं आहे. मी फक्त एवढा पार्ट कॉपी करून टाकतोय. चालेल ना? बाकीचं आय नो तुम्हाला सगळं कळतं. कंट्रोल शिफ्ट व्ही.
हम्म. ठीक आहे, यू गायज आर इंटेलिजंट अनफ, तुम्हाला समजायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला कळतं की काय कुठे टाकायचे. सो दॅट इज इट. अँड ओके, नाव लेट अस कम बॅक टू इंडेक्स राऊट्स. तर काय करायचंय, बाय डिफॉल्ट मला फीचर प्रोडक्टची लिस्ट दिसायला पाहिजे. ओके. सो फॉर दॅट लेट अस गो टू अवर app.tsx फाईल, आणि इथे एकच लाईन ऑफ कोड ऍड करायचा आहे. अगेन आपण नॉर्मली काय करतो, राऊट लिहितो, पाथ टाकतो आणि एलिमेंट टाकतो. सो लेट अस पुट द एलिमेंट फर्स्ट, इज इक्वल टू समथिंग कॉल्ड एज, कुठला पाहिजे आपल्याला, कुठला पाहिजे कंपोनंट. ओके, इट्स वेस्ट ऑफ टाइम टू आस्क यू. आणि इथे पाथच्या ऐवजी मी काय लिहितो की इंडेक्स लिहितो फक्त. लेट्स गो टू अवर आउटपुट, सी होम, अबाउट कॉन्टॅक्ट. आणि जनरली पहिले काय व्हायचं की प्रोडक्ट्सवर क्लिक केल्यानंतर सर्च बार, नॅव्हिगेशन आणि खाली ब्लँक. पण आता काय होते, सर्च बार, नॅव्हिगेशन आणि खाली लिस्ट पण आलेली प्रोडक्टची, फीचर प्रोडक्टची. इफ आय वॉन्ट की मी प्रोडक्ट्सवर क्लिक केल्यानंतर न्यू लिस्टची प्रोडक्ट, न्यू प्रोडक्टची लिस्ट आली पाहिजे, आय कॅन डू दॅट ॲज वेल, न्यू लिस्ट म्हणून. तर बाय डिफॉल्ट जेव्हा मी, ओके वेदर किट, बाय डिफॉल्ट जेव्हा मी प्रोडक्ट्सवर क्लिक करेन तर न्यूली ॲडेड प्रोडक्टची लिस्ट येते. बट वॉट आय वॉन्टेड की ही लिस्ट आली पाहिजे. सो हिअर इज अ सिम्पल configuration of this. Where is the notes? Index to configure a default component to render in nested routing. ठीक आहे. तर त्याचं कॉन्फिगरेशन असं असेल, राऊट कॉन्फिगरेशन. अरे यार, ठीक आहे, राऊट कॉन्फिगरेशन. अँड व्हॉट एल्स डू वी नीड. आणि हा इथे हे महत्वाचे, मग याला जरा मी बोल्ड करतो. ठीक आहे. व्हॉट एल्स डू वी नीड. नथिंग. हाँ, वी नीड दिस फोटो. We'll put that photo here. ठीक है. So this is your today's task. Okay. Let us just revise की आपण आतापर्यंत काय 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 केलंय. फर्स्ट ऑफ ऑल नोट्स बघत बघत करू म्हणजे तुम्हाला समजेल. वेर इट इज, राउटिंग मध्ये आपण नॅव्हिगेट केलं प्रोग्रामॅटिकली, कसं युजिंग यूज नॅव्हिगेट हुक. तर ते कुठे केलेलं, होम पेज मध्ये केलं होतं. की होम पेज मध्ये एका बटनच्या क्लिकवर आपण यूज नॅव्हिगेट हुक थ्रू जो फंक्शन आलेला आहे नॅव्हिगेट फंक्शन, त्याला कॉल करू आणि त्याला आपण एक पाथ पास करू. कुठला पाथ असेल तो, तर कंपोनंटचा पाथ असेल, जो की आपण राऊट ऑलरेडी केलेला आहे. ठीक आहे. कुठे केलेला आहे, app.tsx मध्ये केलेला आहे. इफ यू वॉन्ट यू कॅन गो देअर ॲज वेल टू सी की स्लॅश ऑर्डर्स वर ऑर्डर नावाचा कंपोनंट ऑलरेडी मॅप केलेला आहे. ठीक आहे. सो दॅट इज युअर राउटिंग विथ प्रोग्राम, सॉरी, राउटिंग प्रोग्रामॅटिकली और नॅव्हिगेटिंग प्रोग्रामॅटिकली. आणि रिप्लेस काय करतो, हिस्ट्री मध्ये, म्हणजे जी हिस्ट्री ट्रॅक असतं तिथे नवीन एंट्री ऍड न करता एक्झिस्टिंग एंट्रीला रिप्लेस करतो तो. ठीक आहे. ते पण आपण बघितले ऑलरेडी. नेक्स्ट पार्ट जो होता तो होता आपला नो मॅच राऊट. म्हणजे जेव्हा कुठलाच राऊट मॅच करत नाही तेव्हा काय करायचं, तर आपण तेव्हा नो मॅच राऊट किंवा
वाईल्ड कार्ड राऊट त्याला कॉन्फिगर करतो. तर कसं करतात, एकदम शेवटी राऊटचा पाथ देतो आपण स्टार, आणि शेवटी एलिमेंट देतो. ज्या एलिमेंट म्हणजे जो एलिमेंट आपण आपल्याला शो करायचा आहे, जेव्हा कुठलाच पाथ मॅच होत नाही त्या टायमाला तो. ठीक आहे. थर्ड पार्ट वॉज नेस्टेड राऊट्स. नेस्टेड राऊट म्हणजे काय, की लेट असे प्रोडक्ट मध्ये काही पार्ट असा आहे जो मला चेंज करायचा नाहीये, जो की हा आहे, आणि काही पार्ट आहे जो चेंज होणार आहे, जे की आउटलेट मध्ये होणार आहे. ठीक आहे. आउटलेट काय करतो, आउटलेट URL बघतो. URL जी मॅच होत असेल, ठीक आहे, ज्या चाइल्ड सोबत URL मॅच असेल त्या चाइल्डला काय करतो, तो तिथे रेंडर करतो. ठीक आहे. तर त्याला अगेन कॉन्फिगर करताना app.tsx मध्ये कॉन्फिगर केला आपण. राऊट जो आहे त्याला आपण डायरेक्टली इथे क्लोज न करता बाकीच्या राऊटला आपण काय केलं, सेल्फ क्लोजिंग टॅग मध्ये घेतलेले आहे. म्हणजे इथेच आपण त्याला क्लोज करतोय. पण इथे थोडंसं चेंज केलं आपण. राऊटला जागीच क्लोज न करता बाजूला क्लोज केलं, आणि त्याच्यामध्ये ऍज अ चिल्ड्रन आपण 3 राऊट ठेवलेले आहेत. ठीक आहे. तर हा तर इंडेक्स राऊट आहे. जस्ट लिव्ह इट ॲज ऑफ नाऊ. तर त्याचे दोन चाइल्ड असतील, एक असेल फीचर्ड आणि एक असेल न्यू. तर जेव्हा आपण फीचर्ड स्लॅश सॉरी प्रॉडक्ट स्लॅश फीचर्ड करू, तेव्हा हा जो कंपोनंट आहे फीचर्ड लिस्ट तो रेंडर होईल. आणि ऍट द एंड प्रॉडक्ट स्लॅश न्यू जेव्हा करू, तेव्हा हा न्यू लिस्ट कंपोनंट जो आहे तो रेंडर होईल. ठीक आहे. पण क्लिक केलं किंवा त्या राऊट पर्यंत गेलो तेव्हाच. बट इफ आय वॉन्ट की मी जेव्हा स्लॅश प्रोडक्ट जेव्हा हिट करेल तेव्हा मला फीचर्ड लिस्ट ही दिसायलाच पाहिजे. तर त्या टायमाला आपण इंडेक्स राऊट यूज करून त्याला तसं देऊ शकतो. सांगू शकतो की जेव्हा मी स्लॅश प्रोडक्टवर क्लिक करेन तर मला बाय डिफॉल्ट प्रोडक्ट्स च्या सोबत सोबत फीचर्ड लिस्ट पण आहे ऍज अ चाइल्ड, तो मला दाखवायचा आहे ऍज अ चाइल्ड. ठीक आहे. सो आतापर्यंत आपण ह्या 4 गोष्टी बघितलेल्या आहे आजच्या लेक्चरमध्ये. सो इफ एनीवन इज हॅव्हिंग एनी डाऊट यू कॅन आस्क मी. इफ नॉट वी विल conclude today's lecture. Let me stop recording and we start asking the questions.